नमस्कार, तुमचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. मी आज करत आहे हे बघा कढी. दही घेतले मी टोपामध्ये, बेसनचं पीठ, हे बघा कढीपत्ता, कोथिंबीर, मिरच्या किती 7-8 आणि लसूण. आता ह्याच्यात आपण दह्यामध्ये हे लसूण आणि मिरची हे आधी मी चेचणार आहे. आधी आपण हे दह्यामध्ये ना बेसनचं पीठ टाकूया. हे टाकते आणि आता मी त्याच्यात आपण पाणी टाकून मिक्स करायचं दह्यामध्ये पाहिजे तेवढं. याची मी दह्याची कढी करणार आहे. बघा तुम्ही अशी करते, सर्व मिक्स करायचं. मस्त अशी भातावर टाकून खायला सर्व असं सर्व फेटून घ्यायचं व्यवस्थित. सर्व हे असं आता मी कढई ठेवले तापत. बघा हे आपण पाणी असं टाकायचं सर्व ह्याच्यात. आता मी कढई ठेवले तापत. आता याच्यामध्ये तेल टाकते. तेल टाकते दोन गॅस लो करायचा. हे बघा आता मी राय टाकले 1 चम्मच. तेल आपलं पाणी टाकले, जिरे टाकले 1 चम्मच. गॅस लो करायचं. टाकलं हे मी ठेचा केलं आहे. मी असा आरत बोबडा असं चेचायचं याच्यात खलबत्यात. तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करू शकता. लसूण आणि मिरची हे असं टाकायचं. आता मी याच्यात हळद टाकणार 1 चम्मच. जर आपण खास करूया. आता हे सर्व आपण हलवूया. असं हलवायचं. मस्त होते दह्याची कढी. भातावर खाऊ शकता, चपाती संग पण खाऊ शकता. असं लसूण मिरची टाकून आता मी गॅस लो करते. आपण ह्याच्यात टाकूया. हे बघा 1 ग्लास पाणी लागलं. आता हे टोप पण मी पाहून टाकते. झाकण ठेवते. आपला भात झाला. 5 मिनिटांनी आपली कढी तयार. चला आता आपण बघूया. हे बघा आपली कढी मस्त अशी करायची कढी दह्याची. कमी वरून टाकते. अशा पद्धतीनं कढी करायची दह्याची. कढी झाली तयार. आता मी काढून घेते.
बघा मी भात काढलाय. भात कढी हातात मिळता अशी मस्त अशी आपली दह्याची कढी झटझट झाले आणि आता भात दह्याची कढी आणि भात आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. भात आणि कढी.